खरंच सांगतोय, मी 1999 पासून 2011 पर्यंत याच शाळेत होतो आणि माझी सगळ्या पालकांना मागे बसलेली विनंती आहे की त्यांनी देखील आपल्या विद्यार्थ्यांना 10वी पास होईपर्यंत याच शाळेत ठेवावं, कुठेही बाहेर बघू नये. कारण मी माझं उदाहरण देतो. 2000ची गोष्ट आहे. मी आत्ता दिघे मॅडमला तेच म्हणत होतो, आता त्यांना लक्षात नाहीये. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनची स्पर्धा होती आणि मला माझ्या आईने कृष्ण बनवलं होतं. तर ते इतक्या उत्तमरित्या तिने मला सजवलं होतं, माझा गेटअप केला होता आणि मी असा स्टेजवर आलो. सगळे म्हणले आता हा एक जरी शब्द बोलला ना ह्याचाच पहिला क्रमांक येणार. आणि मी समोर गेलो आणि काहीच बोललो नाही, कारण की हे अशी विद्यार्थी बसलेले 20-25 लोक होते समोर आणि माझं धडधड छाती करत होती. इतक्या लोकांसमोर कसं बोलणार. तर शाळेत पाऊल ठेवल्यानंतर ही माझी अवस्था होती आणि आज गेल्या 3-4 वर्षापासून समोर 1000 लोक असू द्या किंवा 2000 लोक असू द्या, मला काहीही फरक पडत नाही. तर हे जे माझं यश आहे हे शाळेमुळे असं मी मानतो. कारण की आज मला थोडंसं घाईवरून आलं. मी माझ्या कॉलेजमध्ये सिंहगड कॉलेज असेल, AICCMS असेल, JSPM असेल, या कॉलेजमध्येही भाषण केले. बट या क्षणी मला खरंच खूप थोडंसं आतून घाईवरल्यासारखं झालंय. सो थँक्यू सो मच सर फॉर इन्व्हाइटिंग मी. आणि मी फक्त IT कंपनीत फक्त काम करतो ते घर भागवण्यासाठी किंवा यासाठी. बट माझी सगळी जी ओढ आहे ती शिवछत्रपती प्रभूंच्या आणि शंभू छत्रपतींच्या चरणाशी आहे. त्यासाठी मी छत्रपती संभाजी महाराज आणि इन्व्हिन्सिबल किंग या नावाचं इंग्रजी भाषेचं पुस्तक प्रकाशित देखील केलेलं आहे. आणि माझं नवीन पुस्तक शिवछत्रपती सूत्रविश्वाचं हे मराठी प्रकाशन या दिवाळीमध्ये 2024ला होणार आहे. तर मी आता सुरुवात करतो. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी माझं मनोगत व्यक्त करतोय. आपण सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती भरपूर ठिकाणी केलेली असेल किंवा जयघोष घोषणा या तर होतच असतात. पण माझी खास करून 10वीच्या विद्यार्थ्यांना अपील आहे किंवा तुम्ही सल्ला देखील म्हणू शकता. पुढच्या वर्षी हे तुमचं महत्वाचं वर्ष आहे. आता मार्चमध्ये तुमच्या एक्झाम आहेत. त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही या शाळेतून बाहेर पडताल, मी प्रथमच सांगतोय की शाळेमध्ये जोपर्यंत विद्यार्थी असतो ना तोपर्यंत तो संस्कारामध्ये किंवा आईच्या वडिलांच्या आज्ञेत असतो. ज्यावेळेस तो 11वीला जातो किंवा कॉलेजमध्ये जातो ना त्यावेळेस ते त्याचं घडण्याचं वय असतं. तर छत्रपती शिवाजी महाराज की जय हे म्हणण्याचा अधिकार त्याच व्यक्तीला आहे जो आपल्या आई वडिलांचं ऐकतो किंवा गुरुजनांचं ऐकतो. तर तुम्ही 10वीच्या नंतर जिथे कुठेही जाईल तर माझी फक्त एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही चांगलं आचरण करा. मी तुम्हाला एक कविता सांगतो. मी स्वतः लिहिलेली आहे कविता आणि ही सगळ्यांसाठी कविता आहे की ज्या वेळेस एखादा शिवभक्त किंवा शंभू भक्त असा बाहेर टपरीवर दिसतो किंवा कुठेही जातो, तर एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला. एका ठिकाणी एक आई होती आणि आईने त्या मुलाला हाताला धरून चालली होती आणि तिच्या समोर एक व्यक्ती आला. त्या व्यक्तीचं रूप असं होतं की त्याला एवढी मोठी दाढी होती, कानामध्ये बाळी होती, कपाळावर चंद्रकोर होती आणि हुबेहूब छत्रपती शिवरायांचा वेश धारण केलेला होता. ते पाहून तो मुलगा म्हणतो, आई मलाही मोठेपणी असंच व्हायचंय. आई म्हणती, हो रे बाळा, हा तर चक्क शिवाजी महाराजांचं रूप धारण करतो, तू याच्यासारखाच हो मोठेपणी. 2 मिनिट जातात, आई तिथेच असते, मुलगा तिथेच असतो. तो मुलगा गाडीवरून उतरतो, गाडीवरती छत्रपती संभाजी महाराजांचं स्टिकर देखील असतं आणि तो मुलगा सरळ दारूच्या दुकानामध्ये घुसतो. ते बघून ती आई त्या मुलाचे डोळे झाकते. तर हा जो प्रकार आहे हा तुम्हाला आत्ताच लागू होत नाही, पण ज्यावेळेस तुम्ही बाहेर पडताल पुढचे 1-2 वर्ष तुमच्यासाठी महत्वाचे आहेत. या गोष्टींपासून दूर राहा. आणि कविता अशी होती की होय स्वतःला शिवभक्त समजतो आम्ही, परस्त्रीला आई आणि बहीण समजून योग्य वागणूक देणारे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज. तुम्ही म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि आमच्याच नजरेने वाईट पुण्य वाया घालवणारे आम्ही म्हणजे आमच्यासारखे करंटे. तर तुम्हाला मी काय बोलत नाहीये, मी माझ्यावर घेतोय. होय, पण स्वतःला मात्र शिवभक्त समजतो आम्ही. आई वडिलांच्या मार्गावर स्वराज्य स्थापन करणारे तुम्ही म्हणजे छत्रपती शिवराय.
आणि आई वडील म्हातारे झाल्यावर 2 पुस्तकं शिकल्यावर स्वतःच्याच आई वडिलांना म्हातारी म्हणून घरात हिनवून घेणारे आम्ही, आमच्यासारखे करंटे, तरी देखील स्वतःला मात्र शिवभक्त समजतो आम्ही. सुपारीच्या खांडाचं देखील व्यसन नसलेले तुम्ही छत्रपती शिवराय. सकाळची सुरुवातच टपरीवर करणारे आमच्यासारखे करंटे आम्ही, तरी देखील आम्ही स्वतःला शिवभक्त म्हणून घेतो. तर ह्या 2 गोष्टी होत्या ज्या मला 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी खास सांगायच्या होत्या, की त्यांनी कधीच वाईट मार्गावर जाऊ नये, शिवरायांचा आदर्श घेऊन जगा. कुठलंही व्यसन नव्हतं. शिवराय हे परिपूर्ण असे व्यक्ती होते. आज तुम्ही अफजल खानाची गोष्ट ऐकता, शाहिस्ते खानाची गोष्ट ऐकता, खूप काही गोष्टी ऐकतात, त्यातून प्रेरणा घेण्यासारखं भरपूर आहे. पण एक छत्रपती शिवराय माणूस म्हणून कसे होते, त्यांनाही भावना होत्या, त्यांनाही मन होतं. ते मन त्यांनी कसं धीर गंभीर केलं किंवा कशा भावना त्या जपल्या, याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगेलच. अफजल खानावर ज्या वेळेस महाराजांनी स्वारी केली त्याच्या पूर्वीचा फक्त प्रसंग सांगतो. राजमाता जिजाऊ कणखरपणा मला आजच्या आईमध्ये कुठेच दिसत नाही. याची थोडीशी खंत वाटते, कारण की राजमाता जिजाऊंचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांनी एक माणूस नाही घडवला, तर एक अख्खा असा माणूस घडवला की ज्याला लोक आजही देवाप्रमाणे पूजा करतात. बरेच लोक म्हणतात शिवाजी दुसऱ्याच्या घरी जन्माला यावा किंवा शेजारच्या घरी जन्माला यावा, पण कधीच असं म्हणत नाही की आपल्या स्वतःच्या घरी शिवराय जन्माला यावे. तर त्याचं कारण असं आहे की राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांचे पती शहाजीराजे भोसले यांना अटक करणारा अफजल खान होता. त्यांचा थोरला मुलगा संभाजीराजे भोसले याचा वध करणारा अफजल खान होता. कुठली आई आपल्या मुलाला, धाकट्या मुलाला पाठवेल, जर त्याच्या पतीला ज्याने अटक केली आहे, त्याच्या मुलाला ज्याने मारले, कुठली आई आपल्या मुलाला, धाकट्या मुलाला पाठवेल? जर आपण जिजाऊंच्या जागी असतो तर आपण काय केलं असतं? फक्त विचार करून पहा. राजमाता जिजाऊ म्हणजे तेज, जिजाऊ म्हणजे तप, जिजाऊ म्हणजे त्याग, जिजाऊ म्हणजे त्यागाची तपश्चर्या, आणि जिजाऊ म्हणजे आईचं एक मूर्तिमंत उदाहरण. त्या डगमगल्या नाही, त्या सरळ सरळ म्हणल्या, शिवबा संभाजीचे उसने घेणे, त्या अफजल्यास ठार करणे. आणि तिथून पुढचा सर्व इतिहास तुम्हाला माहिती आहे. पण एक आईची जी भावना असते ना, ती तुम्ही समजून घ्या. आणि शिवराय त्यावेळेस 29 वर्षाचे होते. त्यांचा मोठा मुलगा संभाजीराजे भोसले जे होते तेही 2 वर्षाचे होते. आणि त्यातच त्यांच्या पत्नी सईबाई ह्या 29व्या वर्षी शिवराय असताना त्या स्वर्गवासी झाल्या. आणि अशा मनस्थितीमध्ये आपल्या घरी कोणीतरी गेलंय किंवा आपल्या घरी दुःखाचा डोंगर कोसळलाय, अशा परिस्थितीत कुठला व्यक्ती मनावरती कठोर निर्णय घेऊन त्या अफजल खानाला मारण्यासाठी जाईल? पण महाराज गेले. त्याचं कारण एकच होतं की इथली रयत, या रयतेला त्यांचं स्वराज्य देण्यासाठी किंवा त्या अफजल खानाच्या जाचातून मुक्त करण्यासाठी महाराजांनी आपल्यासाठी तेवढं केलंय. त्यामुळे हे जे भावना असतात ना, खूप महत्वाच्या असतात. ज्यावेळी आपण त्या भावना मनातून कंट्रोल करायला शिकतो किंवा त्याच्यावर मनाची जरब बसवतो ना, तेव्हाच तो माणूस यशस्वी होतो. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, छोटीशी, जास्त वेळ नाही घेणार. आता तुम्ही अफजल खान, शाहिस्ते खान हे तर धड्यांमध्ये शिकताच, जे तुम्हाला 4थीच्या इतिहासात नाही, अशी एक गोष्ट सांगतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जिल्हा आहे, त्या शेजारी पेडगाव म्हणून एक गाव आहे. तर त्या पेडगावच्या तिथे एक भुईकट किल्ला आहे. तर त्या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं की मीर हुसेन असा मुघल बादशाह त्यावेळेस तिथं काम करत असत. आणि छत्रपती शिवरायांचा ज्यावेळेस राज्याभिषेक होता 6 जून 1674, ही त्यांच्या राज्याभिषेकाची डेट पण तुम्ही लक्षात ठेवा, कारण की तो पहिला स्वातंत्र्य उत्सव आहे या मराठी जनतेचा. तर त्या मीर हुसेनने इतका उपद्रव माजवला होता महाराष्ट्रभर की घरं लुटणे, बलात्कार करणे यासारख्या घटना तो निर्रासपणे करत सुटला होता. पण महाराजांना काही करता येईना, कारण राज्याभिषेक तोंडावर होता. 6 जून तारीख ठरली होती. महाराजांनी त्याला एक छोटीशी भेटवस्तू देऊन त्याचं तोंड गप्प केलं, पण तो काय ऐकायला तयार नव्हता. आणि हा मीर हुसेन म्हणजे कोण? की औरंगजेब बादशाहचा मावस भाऊ. आणि या मावस भावाला आपल्या प्रिय औरंगजेब बादशाहने एक किताब दिला होता की हा बहादुरासारखा बहादूर आहे, म्हणून या मीर हुसेनचं नाव आजपासून बहादूर खान, म्हणून त्याचं नाव बहादूर खान पडलं. तर त्या बहादूर खानाने काय केलं, पेडगावचा जो त्याचा किल्ला होता त्याचं नावच बदलून टाकलं, त्याला नाव दिलं बहादूरगड. मग असा हा बहादूरगडावरती राज्य करणारा बहादूर खान ज्यावेळेस रयतेला त्रास देत होता, त्यावेळेस महाराजांनी
ठरवलं की एकदा का राज्याभिषेक झाला की याला सोडायचं नाही. आणि 6 जून तारीख ठरली, राज्याभिषेक झाला आणि त्यांनी सरळ सरळ सैन्याला आदेश दिले की कोण जाणार या मोहिमेवर. तर त्या ठिकाणी त्यांचे पत्नीचे भाऊ म्हणजे सोयराबाई राणींचे बंधू सरसेनापती हंबीरराव मोहिते म्हणाले की राजा तुम्ही नका जाऊ, मी बघतो ती त्या बहादूर खानाचं कसं जिरवायचं ते. आणि आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे की पेडगावचं शहाणं किंवा वेड बनवून पेडगावचं पांघरून घेणं. तर ह्या म्हणीचा जो अर्थ आहे तो याच कथेतून आलेला आहे. तर सरसेनापती हंबीरराव काय म्हणले की त्या बहादूर खानाकडे 30,000चं सैन्य आहे. किती? 30,000चं सैन्य आहे. तर 30,000चं सैन्य आपल्याला काही परवडणार नाही, कारण महाराजांकडे मोजके माणसं होते, 2-3 हजार किंवा 4,000 या संख्येमध्ये होते. आणि आपण जर सरळ घुसलो तर आपला मृत्यू निश्चित आहे हे त्यांना माहीत होतं. म्हणून महाराज म्हणले हंबीरराव एवढी जोखमीची मोहीम योग्य नव्हे. हंबीरराव म्हणले महाराज तुम्ही ते माझ्यावर सोडा, त्याला कसा येडा बनवून पेढा खातो ना ते तुम्ही बघतच राहा. आणि त्या ठिकाणी हंबीररावांनी योजना सांगितली. जर तुम्ही भूगोलाचा अभ्यास करता ना सगळे, तर भूगोलाच्या कधी नकाशामध्ये बघायचं की अहमदनगर जिल्हा कुठे, पेडगाव किल्ला कुठे, पेडगावचा बहादूरगड कुठे आणि त्याच्या आजूबाजूचा रस्ता तेवढा तुम्ही घरी जाऊन बघा. तर त्याला 2 रस्ते आहेत, एक जातो नगर जिल्ह्यातून श्रीगोंद्याकडून आणि एक जातो कुरकुमकडून म्हणजे या सोलापूर हायवे कडून. तर हंबीररावांनी असं ठरवलं की 2,000ची फौज अशी पाठवायची की तुम्ही फक्त पाठवा, बाकीचं मी बघतो. मग महाराज म्हणजे ठीक आहे, तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं करा. आणि त्या हंबीर मामांनी 2,000ची फौज श्रीगोंद्याच्या दिशेने बहादूर खानाकडे पाठवली. आता बहादूर खान चेकाळला, म्हणला ये क्या हुआ, ये मराठे किधर से आ गए, इतने 2,000 में, इनको तो मैं ऐसे मुट्ठी भर में कुचल दूंगा. आणि तो त्या अहंकारात त्या गर्वामध्ये गेला. त्याने 30,000ची फौज आहे तशी किल्ल्यातून बाहेर काढली आणि म्हणला या 2,000 आता आपण सोडायचं नाही. आणि ते मावळे 2,000 थोडेसे पुढे गेले. त्यांनी बघितलं बहादूर खान थोडासा बाणाच्या टप्प्यावर जेवढं अंतर असतं ना, धनुष्य बाणातून आपण ज्यावेळेस बाण सोडतो त्यावेळेस जेवढा तो टप्पा राहतो तेवढंच अंतर होतं दोघांच्या घोड्यांमध्ये. आणि वीर मामांनी 2,000ची फौज श्रीगोंद्याच्या दिशेने बहादूर खानाकडे पाठवली. आता बहादूर खान चेकाळला, म्हणला ये क्या हुआ, ये मराठे किधर से आ गए, इतने 2,000 में, इनको तो मैं ऐसे मुट्ठी भर में कुचल दूंगा. आणि तो त्या अहंकारात त्या गर्वामध्ये गेला. त्याने 30,000ची फौज आहे तशी किल्ल्यातून बाहेर काढली आणि म्हणला या 2,000 आता आपण सोडायचं नाही. आणि ते मावळे 2,000 थोडेसे पुढे गेले. त्यांनी बघितलं बहादूर खान थोडासा बाणाच्या टप्प्यावर जेवढं अंतर असतं ना, धनुष्य बाणातून आपण ज्यावेळेस बाण सोडतो त्यावेळेस जेवढा तो टप्पा राहतो तेवढंच अंतर होतं दोघांच्या घोड्यांमध्ये. आणि ह्याला लुटायचं तरी का होतं, ह्याने आपल्या रयतेला खूप त्रास दिलेला होता. 1 कोटी होन हे त्याच्याकडे होतं आणि 200 अरबी घोडे देखील होते. आणि महाराजांना ते 200 अरबी घोडे पाहिजे होते आणि रयतेला जो त्रास दिलाय त्याचा बदला घ्यायचा होता. म्हणून ही मोहीम आखली. श्रीगोंद्याकडून जे 2,000 आपले मराठे गेले, थोडेसे पुढे जायचे आणि परत मागे यायचे. त्याला वाटलं आता मराठे घाबरले, मराठे आता घाबरले. इतिहासात पहिल्यांदा अशी गोष्ट घडली असेल की त्यांना वाटलं आता मराठे घाबरले. तो बहादूर खान मराठ्यांच्या मागे, मराठ्यांची घोडं श्रीगोंद्याच्या दिशेने. नगर जिल्ह्यातून तब्बल 27 मैल म्हणजे 30-40 किलोमीटरचा अंतर त्यांनी गाठलं. आणि त्यांना आता थकल्यागत झालं, 1-2 तासाचा प्रवास झाला. मग ते बहादूर खान म्हणला आता काय हे पळाले, भिवून पळाले, आता आपल्या मागे येत नाही, चला. ते असे माग वळायला आणि मराठी परत चालून यायला, एकच व्हायचं. बहादूर खान म्हणला हे परत आले, चला हल्ला, दिन 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 असं त्यांची घोषणा देऊन ते परत जायचे. आणि मराठी थोडे जवळ आले की परत निसटता पाय घ्यायचे. असं करत करत 50-1 किलोमीटर त्यांनी त्या श्रीगोंद्याच्या नगरच्या मार्गे त्या बहादूर खानाला बाहेरपर्यंत आणला. आता म्हणला ह्यांच्यात काय अर्थ नाहीये. तो म्हणला हुजूर क्या किया जाए, ये मराठे तो भागे ही जा रहे, भागे ही जा रहे, हमारा भी घोड़े चारा पानी खत्म हो रहा है, तो क्या किया जाए. तर बहादूर खान म्हणला अभी देखो ये मराठे डर गए, मराठे हार गए, अभी हमारा किल्ला तो सही सलामत है, हम चले जाते हैं वापस. तर मराठे तिथल्या गावात आजूबाजूच्या छोट्या छोट्या ते शिरूर वगैरे तिथं जिल्हे आहेत, तालुके आहेत, तिथं ते गेले, निसटले. आणि हा गडी निघाला बघायला. बघतो तर काय बहादूरगड पूर्ण जळालेला. ये किसने किया,
थोड्या वेळाने तो एक माणूस येतो त्यांचा आणि म्हणतो, हुजूर मराठी आहे थे. म्हणतो माझं मराठी आहे थे, तो वो भागे तो वो कौन थे? हुजूर वो भी मराठे ही है, मराठे भागते भी है और दौड़ा दौड़ा के भगाते भी है और दौड़ा दौड़ा के मारते भी है. तर अशी त्याची करामत झाली. तर झालं असं की ज्या क्षणी श्रीगोंद्या मार्गे निघाले 2000 सैनिक, हंबीररावांनी दुसऱ्या मार्गाने एकदम अपोजिट साईडने विरुद्ध दिशेने कुरकुमच्या साईडने, हे पाटस वगैरे इथे गावं आहेत बघा, त्या साईडने त्यांनी जो हल्ला बोलला, 3000चं सैन्य होतं त्यांच्यासोबत आणि गडावर काहीतरी 1000 सैन्य होतं आणि मराठ्यांना काही जास्त लागत नाही, एक मराठा 4 मुघल कापून टाकायचा पहिले. तर त्यांनी जे लुटलं त्यांना आणि सगळं बेचिराग करून टाकला गड. तेव्हापासून ही मन प्रचलित झाली की वेड बनवून कसं पेडगावचं शहाणं बनता येतं ते. आणि तेव्हापासून त्याला इतकी अद्दल घडली की खुद्द औरंगजेब बादशाचा मावस भाऊ असताना देखील त्याला पंजाब प्रांतातील लाहोरमधील त्या काळीच्या पाठवण्यात आलं, कारण की तो औरंगजेबाचा नियमच होता की कोणी जर सरदार काम करत नसेल तर त्याला अफगाणिस्तान मोहिमेवर पाठवायचं. आणि तिकडचे लोक इतके मूर्ख आहेत, सध्या तो पाकिस्तानमध्ये लाहोरमध्ये, तर त्या ठिकाणी त्यांनी त्याची समाधी बनवली आहे की हा खूप बहादूर आहे, बहादूर खान नाव आहे याचं. त्यात पण त्यांना माहितीच नाही इथून पळून कसा गेलाय तो. तर ही मराठ्यांची रणनीती तुम्ही लक्षात ठेवा, हा एक रणनीतीचा भाग होता. आणि बस एवढंच मी तुम्हाला सांगतोय. आणि तुम्हाला लहान मुलांना अजून काही मी सांगू शकत नाही, पण 10वी 9वी 8वी 7वीच्या विद्यार्थ्यांना नक्की सांगतो, ही घडायची वय आहे तुमची. तुम्ही कृपया करून यावर विचार करा. शिवाजी महाराजांचं फक्त नाव घेतलं म्हणजे कोणी शिवभक्त होत नाही, त्यासाठी तसं आचरण लागतं, त्यासाठी तो थोडा अभ्यास लागतो. ज्यावेळी तुम्ही अभ्यास करून गोष्टी शिकताल त्या क्षणी तुम्हाला कळून येईल की शिवाजी महाराज माणूस म्हणून कोण होते. आपण त्यांना काय केलंय, फक्त जय जय म्हणून त्यांना असं मूर्ती बनवून देवासारखं ठेवलंय, पण त्या देवाकडून काहीतरी घेण्यासारखं आहे हे आपण विसरलोय. तर ते तुम्ही घेतलं पाहिजे. आणि एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराज.